हॅलो, नमस्ते. कसे आहेत सर्व? मजेत आहात ना? मजेतच राहायचं. जास्त काही कोणाचं टेन्शन नाही घ्यायचं. आपली लाईफ आपल्याप्रमाणे जगायचं. तर आज आहे दीप अमावस्या आणि विशेष या दिवशी देवांना घासून पुसून स्वच्छ करणं, परत दिव्यांना स्वच्छ करणं याला महत्त्व आहे. तर मी विशेष काही तयारी केली नव्हती, काही प्लॅनिंग नव्हती माझी. नॉर्मली जसं करतो तसंच म्हणजे एक ब्लॉगरच्या हिशोबाने मी काही विशेष केले नव्हते. मला नंतर आठवलं की मी फुलं वगैरे तरी आणायला पाहिजे होती, पण फुलंही नव्हते घरात आणि मिस्टर ड्युटीला गेल्यानंतर काही आणणं मला अशक्यच होतं. मग मी जसं आहे तसं आवरायला सुरुवात केली. इकडे मी आता झाडून वगैरे झालंय, घर पुसून घेते. आणि या सर्व कामांची सुरुवात मुलांना स्कूलमध्ये पाठवल्यानंतरच होत असते. त्यांना रेडी करून, अंघोळ, टिफिन वगैरे सगळं करून त्यांना पाठवलं, की त्यानंतर मी माझ्या कामांना, घरच्या कामांना वेळ देते. त्याच्यानंतर उरलेल्या वेळात व्लॉगिंग, एडिटिंग वगैरे, व्हॉईस ओव्हर जे असेल ते सगळं करते. त्यानंतर मुलं येतात. म्हणजे दुपारची वेळ ही पूर्ण अशीच जात असते. कधी-कधी तर मला हे पण वाटतं, की मी काय करते किंवा काहीच कामं होत नाही किंवा म्हणजे बाया जॉब करून पण व्हिडिओ व्लॉगिंग वगैरे करतात आणि घरही नीटनेटकं असतं. पण खरं सांगते प्रत्येक गोष्टीच्या मागे ना सपोर्ट असतो किंवा कामांमध्ये एक हेल्प असते की जे आपल्याला पटकन होऊ शकतात. पण इथे काय सगळे कामं आपणच करतो आणि आपल्याला असं असतं की प्रत्येक काम हे परफेक्ट असलं पाहिजे. भांडी अगदी क्लीन असलं पाहिजे, घरातला कोपरा-कोपरा क्लीन असला पाहिजे, प्रत्येक वस्तू ही जागच्या जागी असली पाहिजे. मग एवढ्या परफेक्ट कामांसाठी वेळ पण तेवढा द्यावाच लागणार आहे. पण बऱ्याचदा मलाच स्वतःलाच हे वाटतं, की मी कुठेतरी कमी पडते किंवा मी माझ्याकडून का नाही होते किंवा आज हे का राहिलं? तर मी कुठं वेळ द्यायला पाहिजे होता वगैरे बराच असा प्रश्न मला नेहमी पडत असतो आणि मला तरी वाटतं असं प्रत्येक महिलेला जाणवत असेल. तर इकडे मी आता क्लीनिंग वगैरे करून घेतली, रांगोळी वगैरे काढून घेते आणि आता देव घासायला घेते. तिकडे देवांच्या मूर्तीला क्लीन करण्यासाठी मी एक पावडर बनवून घेतली आहे. देव घासत नाही तर ते आरामात क्लीन कसे होतील याच्यासाठी मी एक ट्रिक यूज केली. त्यासाठी मी 1 चमचाभर बेसन पीठ घेतलं आहे, 1 चम्मच हळद घेतली, नमक घेतली, एक साखर घेतली, दही घेतलं आणि निंबूसत्व हे सगळं 1-1 चम्मच घेतलं आहे आणि सगळं मिक्स करून घेतलं आहे. एक प्रमाण असं म्हणजे बघाल की ज्याप्रमाणे आपण खमण बनवतो ना, सेम इन्ग्रीडियंट्स खमणचे असतात. सेम सर्व इन्ग्रीडियंट घ्यायचे 1-1 चम्मच. फक्त आपलं तेवढं प्रमाण जास्त तर इथे प्रमाण कमी आहे. तर आपण समजा खमणचं पीठ बनवतोय तसं बनवून घ्या. गोल वगैरे मिक्स करा आणि नंतर आहे ना देवांना फक्त लावून असं ठेवून द्या. ते मिक्सचर थोडं घट्ट ठेवलं की छान देवांना घट्ट असं बसतं. लावून सगळ्या देवांच्या मूर्तींना मी ठेवून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग फक्त रफ केलंय म्हणजे बोटांनीच असं घासलंय. तर बघा लावून ठेवलं तरी एवढे देव स्वच्छ झाले ना, नंतर फक्त रफली घासून घ्यायचे आणि कोमट पाण्याने धुवून घ्यायचे. तर आपले झाले देव स्वच्छ 2 मिनिटातच पटकन हे होऊन जातंय. तर ही ट्रिक तुम्ही पण यूज करा. तांब्याचे भांडे असो किंवा पितळी देव असो, सगळ्या वस्तूंसाठी एकदम युजफुल आहे. ही ट्रिक नेहमी लक्षात ठेवायची आणि मीही पहिल्यांदा यूज केली, पण नेहमी करणार आहे. तर चला मी काम करता-करता तुमच्याशी थोडे गप्पाही करते. हे तुम्हाला माहिती आहे. मला बोलायला खूप आवडतं. पण मी अशा ठिकाणी बोलणं प्रेफर करते, जिथे माझे विचार कोणी समजून घेईल किंवा माझ्या विचारांचे किंवा माझ्या शब्दांना कोणीतरी रिस्पेक्ट देईल. जिथे माझी रिस्पेक्ट नाही किंवा जिथं मला माझ्या बोलण्याला महत्त्व नाही आहे किंवा माझ्या बोलण्याने कोणी काही ग्रह करत असेल, अर्थ करत असेल, अशा ठिकाणी मी बोलत नाही. मी तिथे मौनच असते. म्हणून मी तुमच्यासोबत जास्त करून बोलत असते, शेअर करत असते आणि तरी मी ही गोष्ट क्लिअर करते, की मी कोणालाही पर्सनली बोलत नाही आहे. आयुष्याने दिलेले धडे, माणसांकडनं घेतलेली शिकवण यातूनच मी तुम्हाला काहीतरी सांगत असते. तरी मी ही गोष्ट परत क्लिअर करते, की कोणी मनाला लावून घेऊ नका, पर्सनली नाही आहे. प्रत्येकासोबत घडणाऱ्या या गोष्टी आहेत. खरोखर माणूस हा अनुभवाने जेवढं शिकतो ना, तेवढं कुठल्याच शाळेत, महाविद्यालयात शिकत नाही. माणसाला परिस्थिती जे धडे देते किंवा ज्या गोष्टीकडून आपण अनुभव घेऊन शिकतो ना, तो जगातला सर्वात मोठी शिकवण असते. ती शिकवण आपल्या आयुष्यात आपल्याला खूप कामात येत असते. पण ह्याच्याने माणूस खूप हुशार होतो. त्याला जग ओळखता येतं, व्यक्ती ओळखता येतात, लोकांचे मनं ओळखायला शिकतो, स्वभाव ओळखायला शिकतो आणि लोकांची म्हणजे जे टू फेसेस पीपल असं म्हणतो ना आपण, की 2 तोंडी लोकं जे असतात, ते कोणते असतात, ते कसे असतात, हेही आपल्याला तेव्हा कळतं. म्हणून आहे ना, कधीही कोणाशी बोलताना 1 नाही तर 4 वेळेस विचार करायचा, की ही व्यक्ती याची मनस्थिती आपल्यासाठी कशी आहे? आपल्याला दाखवतो तसं आहे, की दाखवायचं वेगळं आणि मनात वेगळंच असतं. आपल्यासोबत बोलताना गोड बोलतील किंवा चांगल्या भाषेत बोलतील, आपल्याकडून माहिती काढून घेतील आणि त्याच माहितीचा चुकीचा उपयोग करतात किंवा त्यांच्या फायद्यासाठी त्याचा उपयोग करत असतात.
आणि हे अनुभव ना घराघरात आणि वेळोवेळी आपल्याला भेटत असते. म्हणून लोकांना ओळखायला शिका आणि तशा लोकांशी कमीत कमी बोला आणि बोलणार तर हा विचार करून बोला, की ही व्यक्ती आपल्या कुठल्या माहितीचा कसा उपयोग करून घेते. म्हणजे कधी असं तर नाही होते ना तुमच्यासोबत, की ती तुमची माहिती घेऊन तुम्हाला चुकीचं ठरवायचं किंवा तुमच्याच बद्दल कुठेतरी कमीपणा दाखवायचा आणि दुसऱ्याचा कमीपणा दाखवल्यानंतर पण आपोआपच मोठे होत असतो किंवा हुशार किंवा चांगले बनतो असा त्यांचा ग्रह असतो. पण हे खोटं आहे. तुम्ही जर कोणाची चुकी किंवा कोणाचा निगेटिव्ह काहीतरी दाखवत असाल ना, तर याचा अर्थ असा कधीच नसतो, की तुम्ही खूपच परफेक्ट आहेत किंवा चांगले आहेत. तुम्ही जर कोणाबद्दल निगेटिव्हिटी काढत असाल ना, तर सगळ्यात महत्त्वाचं हे पण असतं, की तुम्ही किती परफेक्ट आहात. लोकं सगळ्यांना ओळखतात आणि लोकांना एकमेकांची ओळख असते, परख असते, की जो बोलतोय तो खरोखर तेवढा परफेक्ट आहे का? किंवा तेवढा चांगला आहे का? किंवा तो जर कोणाबद्दल निगेटिव्हिटी काढत असेल ना, तर याचा अर्थ याची मानसिकताच खराब आहे. स्वतःला खूपच परफेक्ट समजतात, पण रिअलमध्ये परफेक्ट नसतात. परफेक्ट फक्त ते याच गोष्टींमध्ये असतात, दुसऱ्यांना जज करणं आणि चुकीचं दाखवणं. तर असो, अशा व्यर्थ लोकांकडे लक्ष द्यायचं नाही आणि त्यांच्याशी जास्त एंटरटेन त्यांना करायचं नाही, त्यांच्याशी बोलायचं नाही आणि आपल्या गोष्टी तर त्यांना अजिबात सांगायचं नाही. मी खूप लोकांना असं फेस करते, तर मी डायरेक्टली माझ्या याच्यावर आता ठाम आहे, की मला नाही बोलायचं अशा लोकांशी आणि बोलली तरी मला काय सांगायचं, काय नाही सांगायचं, हे मी आता शिकलेली आहे. या जगात असंच राहावं लागेल. तुम्ही जर अगदी आज्ञाकारी आणि खूप चांगले राहिले ना, तर तुमचा फक्त गैरफायदाच घेतला जाणार आहे. तुमच्या चांगुलपणाची, वागण्याची तुम्हाला क्रेडिट वगैरे तर भेटणारच नाही, पण चांगल्या वागण्याचे चांगले बोलसुद्धा भेटणार नाही. आणि तशी अपेक्षाही करायची नाही. अपेक्षा फक्त तेव्हाच करायची, की जिथे प्रामाणिक लोकं आहेत, जे लोकांना न्याय, अन्याय माहिती, जे समोरासमोरच अन्याय करत असतील ना, ते लोकं तुमच्यासोबत कधीच न्याय करणार नाही. ते चुकीचं बोलतील, चुकीचंच वागतील आणि चुकीच्या लोकांचीच साथ देतील. म्हणून तुम्ही कधीही त्यांच्याकडनं ही अपेक्षा करू नका. जे तुमच्याकडनं जेवढं शक्य तेवढं करा. तुमचं जेवढं कर्तव्य तेवढं करा आणि स्वतःशी एवढं परफेक्ट राहा, की आपल्याकडून कोणीही कधी दुखावले जाणार नाही. आपलं इंटेन्शन कधी कोणाला दुखावण्याचं नसेल, तसं वागूही नाही, बोलूही नाही. स्वतःशी एवढंच प्रामाणिक राहा, की आपण कधी कोणाच्या ह्याच्यात स्वतःहून इंटरफेअर करून कोणाला दुखावणार नाही. आणि एकदा नाही तर दोनदा स्वतःला हे विचारायचं, की मी योग्य आहे का? मी चुकत आहे का? आणि जेव्हाही कुठे थोडं असं वाटलं ना, की मी चुकते किंवा मी एका शब्दाने चुकली आहे, तर त्या क्षणी तिथे माफी मागा. तिथे नसेल तर नंतर मागा, नंतर बोला. कारण आपल्या एका शब्दाने जर कोणी दुखावलं गेलं असेल ना, तर स्वतःलाही त्या गोष्टीचा त्रास होतो आणि मला तरी होतो. म्हणून मी लहान-मोठं मी काही बघत नाही. जर माझ्याकडनं कुठं एखादा शब्द चुकला असेल, की ज्याने समोरच्याला त्रास झाला असेल, भले त्या व्यक्तीने मला कितीही त्रास दिला असेल, पण माझ्या एका शब्दाने माझ्याकडून त्याला त्रास झाला ना, त्या गोष्टीचा मी स्वतःलाही त्रास करून घेते. म्हणून मी जेव्हाही असं कधी झालं ना, मी माफी मागते, की सहज बोलते, की माझ्याकडून बोललं गेलं. मी कधी कमीपणा या गोष्टीचा वाटून घेत नाही आणि म्हणूनच मला आता डिसिजन घ्यायला खूप सोपं होतं, की मी कोणाला दुखवत नाही, कोणाचा त्रासही मी सहन करून घेणार नाही किंवा क्लिअर राहील, तुझा त्रास नको. जर मला कोणी चांगली वागणूक देत नसेल ना, तर मला त्याचा त्रासही नको आहे. मी या स्टँडवर आता आहे आणि असं प्रत्येकाने राहावं असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही ती गोष्ट ऐकली असेल, स्वामींच्या भाषेत मी सांगते, की देवा मला जे देईल ना त्याला ते डबल भेटू दे किंवा जास्तच भेटू दे, डबलचं वाढून भेटू दे. मग ज्याने मला आदर, मान, सन्मान, प्रेम दिलं, आपुलकी दिली, चांगली वागणूक दिली, त्याला ती डबलची भेटू दे आणि ज्याने मला त्रास दिला किंवा कोणी काही वाईट वागलं असेल, त्यालाही ते डबलचं भेटेल. देव बरोबर देईल आणि असंच प्रत्येकाने म्हणायचं. म्हणजे हे मी माझं नाही बनवलंय, हे मी विचार दुसऱ्यांचेच ऐकलेले आहेत. पण खरं सांगते ना, खूप छान विचार आहेत. आपल्या आयुष्यात आपल्याला नवीन दिशा देणारे विचार आहेत आणि अशाच विचारांनी तुम्ही तुमचा दिवस घालवा. तुमचं आयुष्यही खूप सुखी, शांती आणि समाधानाने जाईल. जे आहे त्यात सुखी राहा, आनंदित राहा आणि स्वतःची काळजीही घ्या. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.